नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप हंगाम 2024 मध्ये पीक नुकसान झालेल्या 80,53,000 शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मंजूर झाली आहे. या शेतकऱ्यांना 3,848 कोटी रुपयाचा विमा भरपाई मिळणार आहे. त्यापैकी 73,54,000 शेतकऱ्यांना खात्यात म्हणजेच की 3,439 कोटी रुपये जमा करण्यात आलेली आहे. उरलेली 409 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. पण त्यातले 248 कोटी रुपये राज्य सरकारनं आपल्या हिस्स्याचा दुसरा विमा हप्ता कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे. उरलेली रक्कम ही पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होईल, असं कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे. आता आपल्याला सगळ्याच माहिती दिली आहे की खरीप हंगाम 2024 मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 4 ट्रिगरमधून पीक विमा भरपाई मंजूर झालेली आहे. त्यापैकी पहिला ट्रिगर आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती, दुसरा आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, तिसरा जो आहे की ट्रिगर आहे म्हणजे पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि चौथा पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई. पीक विमा योजनेच्या नियमानुसार राज्य सरकारने पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना पहिल्या 2 ट्रिगरमधून नुकसान भरपाई मिळत आहे, की सध्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होत आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून नेमके शेतकऱ्यांना किती विमा भरपाई मंजूर झालेली ते आधी पाहूया. या 2 ट्रिगरमधून शेतकऱ्यांना 3,552 कोटी रुपयाची भरपाई मंजूर झालेली आहे आणि हे सगळी भरपाई राज्य सरकारनं पहिला हप्ता दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे. त्यापैकी आतापर्यंत 3,319 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा झाले आहेत आणि उरलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये जमा होतील, असं कृषी विभागाने स्पष्ट केलेलं आहे. आता उरले 2 ट्रिगरमध्ये पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि दुसरा म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई. पीक विमा योजनेच्या नियमानुसार राज्य सरकारनं आपल्याला हिस्स्याचा दुसरा विमा हप्ता कंपन्यांना दिल्यानंतर ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केली जाईल. ही भरपाई 248 कोटी रुपये आता पुढच्या काही दिवसांमध्ये राज्य सरकार आपल्या हिस्स्याचा विमा आता कंपन्यांना देईल आणि त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना ही विमा भरपाई मिळेल, असं कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे. एकंदरच आपण खरीप हंगाम 2024 मधील पीक विमा म्हणजेच की योजनेचा आढावा घेतला तर राज्यातील 80,53,000 शेतकऱ्यांना 3,848 कोटी रुपयाची विमा भरपाई मंजूर झालेली आहे आणि त्यापैकी म्हणजे 34,439 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या ट्रिगरमधून नेमकं किती शेतकऱ्यांना व किती भरपाई मंजूर झालेली देखील पाहूयात. पहिला ट्रिगर स्थानिक नैसर्गिक आणि आपत्ती ट्रिगरमधून राज्यातील 56,52,000 शेतकऱ्यांना 2,840 कोटी रुपयाची भरपाई मंजूर झालेली आहे. ही भरपाई सर्वाधिक आहे. त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून 19,38,000 शेतकऱ्यांना 712 कोटी रुपयाची भरपाई मंजूर झालेली आहे. काढणी पश्चात नुकसान भरपाई या ट्रिगरमधून 2,08,000 शेतकऱ्यांना 277 कोटी रुपये मंजूर झालेले, तर पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई 1,74,000 शेतकऱ्यांना जवळपास 80 कोटी रुपये मंजुरी झालेली आहे. आता वेगवेगळ्या ट्रिगरमधून नेमकी किती शेतकऱ्यांना किती भरपाई मंजूर झालेली आहे आपण पाहिलं, पण आतापर्यंत या वेगवेगळ्या ट्रिगरमधून किती भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आले आहे, किती शिल्लक आहे ते देखील आपण बघूयात. म्हणजेच की निसर्ग आपत्ती व ट्रिगरमधून आतापर्यंत 54,03,000 शेतकऱ्यांना 2,684 कोटी रुपयाची भरपाई मंजुरी मिळालेली आहे. अजून 155 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून जवळपास 18,92,000 शेतकऱ्यांना 707 कोटी रुपये मिळालेत आणि आणखीन जवळपास 5 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे. काढणी पश्चात नुकसान भरपाई या ट्रिगरमधून मंजूर झालेल्या 277 कोटीपैकी 2,09,000 शेतकऱ्यांना केवळ 39,49,00,000 रुपये मिळालेत
आणि अजून शेतकऱ्यांना 237 कोटी रुपये मिळायचे आहे. पीक प्रयोगावर आधारित ट्रिगरमधून जे काही 18 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्यापैकी 25,252 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जवळपास 7 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे. आणखीन 11 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळायचे बाकी आहेत. असे एकूण 4 ट्रिगरमधून अजून शेतकऱ्यांना 409 कोटी रुपये मिळायचे आणि त्यातही राज्य सरकारनं दुसरा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना 248 कोटी रुपये मिळणार आहेत. कारण पीक विमा योजनेचा नियम सांगतो की काही पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी पूर्ववर आधारित भरपाई हे राज्य सरकारनं त्यांच्या हिस्साचा दुसरा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहे आणि राज्यांना अजून आपल्या वतीनं 1015 कोटी रुपयाचा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिला नाही. पुढच्या काही दिवसांमध्ये राज्य सरकार हा विमा हप्ता देईल आणि त्यानंतर आपल्याला म्हणजेच की शेतकऱ्यांना उरलेले पैसे हे मिळणार आहेत. कृषी विभागाने असे स्पष्ट केलेलं आहे. आता खरीप हंगाम 2025 मधील शेतकऱ्यांची पेरणी सुरू झाली आहे तरी देखील खरीप हंगाम 2024 मधील पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना अजून मिळालेली नाही. आता राज्य सरकारने चालू हंगामापासून पीक विमा योजनेमध्ये मोठे बदल केले आहेत. एकूण जे आपण आता बघितलेले आहेत की 4 ट्रिगरमधून भरपाई मंजूर झालेली आहे त्यापैकी 3 ट्रिगर आता खरीप हंगामापासून नसणार आहे. म्हणजेच की स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई हे 3ही ट्रिगर चालू वर्षापासून पीक विमा योजनेत नसतील. शेतकऱ्यांना केवळ कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे. त्यामुळे साहजिकच निश्चित आहे की आतापर्यंत ज्या ट्रिगरमधून सर्वाधिक कमी भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे तो ट्रिगर आता पुढच्या काळांमध्ये पीक विमा योजनेचा असणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.